अगदी सहज घरी प्रोटीन युक्त लाडू कसे बनवायचे आणि आपलं आरोग्य कसं सुदृढ ठेवायचं हे मी आता माझ्या व्हिडिओमध्ये लाडूची रेसिपी टाकणार आहे. तर ही सगळी रेसिपी पहा आणि असे लाडू बनवून मुलांना द्या. मुलांच्या टिफिनला देऊ शकता तुम्ही. सकाळी घाईघाईत मुलं जातात त्यावेळेला काय द्यायचं खायला, अंशीपोटी जातात. हा, तर ते उपाशी फक्त दूध वगैरे असं न देता लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे शाळेच्या टिफिनला सुद्धा हे लाडू तुम्ही देऊ शकता. तर ही संपूर्ण रेसिपी पहा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. ऑल्सो जर त्यांना लाडूच नसतील आवडत तर तुम्ही हे सेम असे बार मध्ये पण तुम्ही त्याचं असं हे करू शकता, त्याचा आकार बदलू शकता, आकार चेंज करू शकता. म्हणजे ते प्रोटीन बार असं खाऊ शकता. हो, याच्यावर तुला माहितीये का, याला चॉकलेटचं कोटिंग पण करतात. हो, याला ते चॉकलेट मी एकदा बनवलं होतं. हा, तू एकदा बनवलं होतंस. तर याला चॉकलेटचं कोटिंग आहे. ज्यांना आवडत असेल ते चॉकलेटचं आपण कोटिंग. जसं फरेरो रॉशर वगैरे खातो चॉकलेट, तसं लागतं मग ते कोटिंग केल्यावर. हो. सोहमसाठी मी ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवणार आहे. त्यासाठी मी आता बदाम भाजलेत. त्यानंतर हे सगळं एक एक करून आता मी भाजून घेते. हे तीळ आहेत, खसखस आहे, पिस्ता आहे, अक्रोड आहे, बिया आहेत. आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स भाजल्यानंतर हे मिक्सरला लावून थोडं ह्याचं जाडसर असं क्रश तयार करणार. आणि मग खजूर चांगला स्मॅश करून त्याच्यामध्ये मिक्स करून ह्याचे लाडू बनवणार. लाडूसाठी मी थोडा डिंक पण तळून घेते. मी आता सगळे ड्रायफ्रुट्स भाजले आणि मिक्सरमधनं काढलेत, असं क्रश केलं आहे. हे बदाम आहे, काजू आहे, पिस्ता आहे, त्यानंतर हे सीड्स आहेत आणि हे अक्रोडची पावडर केली आहे. हे ग्रेटेड खोबरं आहे ते पण भाजलं आहे, वेलची. इथे थोडा हलीम घेतला आहे मी भाजून, खसखसही आहे याच्यामध्ये. आणि हे आता मी हा जो खजूर आहे त्याला पण असं छान सोलून नरम करून घेणार तुपावर भाजून. आई, हे तू काय करते? हे बघ, लाडू बनवतेय. ड्रायफ्रूटचे लाडू सुद्धा होऊ शकतात आणि करंजी सुद्धा ह्याच्यातूनच होऊ शकते. हे काय आहे म्हणजे ड्रायफ्रुटचं काय? हे सगळे भाजलेत मी आणि ह्याचं क्रश केलंय. हा, मिक्सरला. तर त्याच्यात मी आता डिंक पण बारीक करून घातलाय. हे मला यात सीड्स दिसत आहेत. सगळ्या सीड्स आहे. हे पंपकिन सीड्स आहे, सूर्यफुलाच्या बिया आहे, सनफ्लावर सीड आहे, पंपकिन सीड आहे. तर हे आणि हे बदाम क्रश आहे लाडूसाठी. आता हे उरलेलं खोबरं आहे ना, हे पण मी याच्यात ऍड करते. आता हे असं मी हा हलीम आहे थोडा, तोही त्याच्यात टाकते. याच्यामध्ये खजूर आहेत ना, हे मिक्सरला लावणार मी. आणि मी ते गोड साठी, स्वीटनेस साठी खजूर घालणार. आधी मी तुपामध्ये खजूर सगळा छान तुपात भाजून घेतला आणि तो थोडासा गरम असतानाच मिक्सरला लावला. पूर्वी ना मी मिक्सरला खजूर लावायची तर मिक्सरचं भांडं माझं 2-3दा खराब झालं. त्यापासून मी घाबरायचे. पण नाही, आता ही नवीन ट्रिक मी वापरायला सुरुवात केली आहे. की खजूर तुपामध्ये भाजला आणि तो थोडासा गरम असतानाच थोडा करून मिक्सरला लावला तर असा खूप छान आहे बघा, नरम, काहीच नाही राहिलं त्याच्यामध्ये. इतका सुंदर तो वाटला जातो. तर वाव आई, हे तर जे प्रोटीन बार्स वगैरे असतात ना तसंच वाटतंय. हो, मग हे प्रोटीन बारच आहे हा. तर आपण ते फक्त लाडू बनवणार. म्हणजे जे मार्केटमध्ये जे ड्रायफ्रुट्स असतात आणि त्याच्यामध्ये सीड्स असतात वेगवेगळे, डेट्स असतात, काजू बदाम सगळं असतं, ते तसंच आहे का हे? हो, तेच आहे. ते सगळं बघ किती छान झालं बघ ना. फक्त आपण त्याचं बाज नाही बनवत, त्याचे लाडू बनवतो. डिंक तळून एवढ्यासाठीच घातलंय की थोडंसं त्याला क्रंचीनेस यावं. आणि दादा आपला जर्मनीमध्ये राहतो तर त्याला थोडंसं हीट हे मिळण्यासाठी म्हणून तो हलीम वगैरे घातलाय. आणि हे दादाला आवडतात लाडू. हो, म्हणजे आता समजा सकाळी तो उठला, त्याने एक जरी लाडू खाला तरी एक पोट भरल्याची जी फिलिंग असते ती मिळेल त्याला, म्हणूनच ते केलंय. आणि असं सगळं आहे. थोडं डाएटला डोक्यात ठेवून पण केलंय.
हा आता ती याच्यासाठी जी फक्त एका वेळेला जास्त नको खायला, त्याने चव आवडली तर. नाही खाणार थोडं एका सांभाळून वेळेला 1-2 बस. ते त्याला सांगायला पाहिजे, ओव्हरडोस पण नाही. हा, नाही तर त्याचं वेट गेन होईल ना, कारण एवढं ड्रायफ्रुट. पण तो थंड प्रदेशात राहतो ना, त्यामुळे त्याला हे एवढं जमून जातं. त्याची बनवताना त्याची साईज छोटी ठेवायची. हे बघ, ओके. आपण पिठाच्या लाडूची साईज मोठी ठेवतो तशी नाही ठेवायची. हे बघ, हाऊ इट लुक्स, व्हेरी यम्मी. येस. हे ड्रायफ्रुट्सचे लाडू, प्रोटीन युक्त ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवले. हे करंजीसाठी सारण करून तयार ठेवलंय. आणि याच्यातच थोडं हे बघ, अजून हे ड्रायफ्रुट्सचा क्रश आहे, याच्यामध्ये मी मुगाचे लाडू बनवणार. अशी दादाला जे आपण भेट देणार आहोत, खाऊ बांधून जर्मनीला पोटलं बांधून देणार हा. आहोत, त्याची तयारी झालेली आहे. आजच आपण गावावरून आल्यानंतर मी थोडा आराम केला आणि म्हटलं चला हे सगळं करूया. चकल्यांचा पण व्हिडिओ टाकला होता. हो, नाही, चकल्या बनवल्या आहेत. अरे वा, दादासाठी चकल्या बनवल्या गेल्या आहेत. हे करंजी बनवेन, ड्रायफ्रुटचे लाडू, हे पिठाचे लाडूचं तयार झालंय. आणि दिवाळी असल्यासारखं तू फराळ केलं. हो, फराळ सगळा दादाला डब्बे भरून पॅकिंग करून मस्त फराळ पाठवायचा आहे. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉग. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू Just Neha's Daily Daily Vlogs. Vlogs. Thank you.